विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीने अनेक आश्वासनं दिली, परंतु त्या आश्वासनाची पूर्तता महायुती सरकारने केली नाही असा आरोप करत आज नांदेडच्या किनवट येथे क्या हुआ तेरा वादा हे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान भव्य बैलगाडी मोर्चा ठाकरे सेनेने काढलेला आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जवळपास गोंडराजे मैदानापासून भव्य असा बैलगाडी मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे। उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर हा मोर्चा धडकलेला आहे। या मोर्चाचं नेतृत्व जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबन थोरात आणि जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे हे करत आहेत। आपल्यासोबत संपर्क प्रमुख बबनराव थोरात हे आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। काय सांगाल, आज हे बैलगाडी मोर्चा आपण सरकारच्या विरोधात काढलेला आहे, काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय सांगा? या राज्यातला शेतकरी अत्यंत त्रस्त झालेला आहे। अवकाळी पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि या सरकारनं मतं घेताना विधानसभेमध्ये शेतकऱ्यांना आश्वस्त केलं होतं की तुमचा कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू, शेतीमालाला हमी भाव देऊ, तुमच्या शेताला जाण्यासाठी पानंद रस्ते करू, अशी अनेक आश्वासनं देत हे महायुतीचं सरकार सत्तेवर आलं। पण मुळात सत्तेवर येतानाच फसवणुकीच्या उद्देशानंच हे सरकार सत्तेवरती आलं आणि लबाडांचं सरकार म्हणून ह्या महायुती सरकार चालू आहे। आणि म्हणून जे शासनानं आणि सरकारनं शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी क्या हुआ तेरा वादा या आंदोलनातून सरकारला जागण्यासाठी हा शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। बैलगाडी मोर्चा तर सध्या काढलेला आहे, यानंतरची भूमिका काय असणार? या मोर्चातून झोपी गेलेल्या सरकारला जाग करणं, या सरकारला इशारा देणं म्हणून की या नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला। या मोर्चातून सरकारला जाग आली नाही। जर शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तर याहीपेक्षा अधिक तीव्रपणे या रस्त्यावर उतरून शिवसेना आंदोलन करेन आणि या सरकारला पळताबोळी थोडी करून ठेवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। निश्चितच हे होते बबनराव थोरात आणि आपल्यासोबत जिल्हा प्रमुख देखील आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघालेला आहे। काय सांगाल खराटे साहेब, आज तुम्ही मोर्चा काढला, शासन स्तरावरचे काही प्रश्न आहेत तुमचे आणि जे स्थानिक स्तरावरचे काही प्रश्न, काय सांगाल? या महायुतीच्या सरकारनं या ठिकाणी घोषणा केली होती की आम्ही सत्तेवर येतात शेतकऱ्यांचा 7/12 हा कोरा करू, शेतकऱ्यांना 24 तास वीज देऊ, वीज बिल माफ करू, 2100 रुपये लाडक्या बहिणीला देऊ। म्हणजे हे सर्व फसवणूक सरकारनं केलेलं आहे। त्यांचं नियोजनच हे फसवायचं लोकांना होतं आणि ते आज त्या ठिकाणी जे त्यांनी घोषणा केली त्या घोषणेचं काय झालं? क्या हुआ तेरा वादा या ठिकाणचं जे स्थानिक आमदार आहेत भाजपचे, त्यांच्या या ठिकाणी सभेला त्यांनी संबोधित करताना या ठिकाणचा किनवट मतदारसंघाचा जो ज्वलंत प्रश्न चिमटा धरणाचा आहे, ते चिमटा धरण या ठिकाणी रद्द करू अशी घोषणा केली आणि धरणाचं काम या ठिकाणी चालू आहे। हे फसवलं कशाला लोकांना, जनतेला? म्हणून याची आठवण या ठिकाणी देण्यासाठी त्यांनी ज्या घोषणा केल्या त्या घोषणाची अंमलबजावणी करा एवढीच या ठिकाणी आठवण देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। हे सर्व शेतकरी बांधव हे त्यांच्यासाठी या ठिकाणी कर्जमाफीसाठी, लाईट बिलासाठी या ठिकाणी बांधवांनो आलेले आहे। निश्चितच हे जे आता बैलगाडी मोर्चा काढलेला आहे, परंतु येणाऱ्या काळात यापेक्षा हे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे सेनेने दिलेला आहे। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, किनवट, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।